राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। मृगजळा काय करावा उतार, पावावया पार पैल थडी, खापराचे होन खेळती लेकुरे, काय त्या व्यवहारे लाभहानी, मंगळदायके करीती कुमारी, काय त्यांची खरी सोयरीक, स्वप्नीच दुःख झाले काही, जागृत तो नाही साच भाव, सारी झाली मेली लटिके वचन, बद्ध मुक्त क्षण तुका म्हणे, खापराचे होऊन खेळती लेकुरे, काय त्या व्यवहारे लाभहानी। रामकृष्ण हरी। परम आदरणीय वंदनीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण कृष्ण कृपांकित विकासानंद महाराज मिसाळ, त्याचप्रमाणे परम आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य नारायण महाराज जाधव यांच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सर्वांचे नियोजनाचे मार्गदर्शक परम वंदनीय आदरणीय हरिभक्तीपरायण प्रेमानंद महाराज आंबेकर शास्त्री, त्याचप्रमाणे माझे मित्र हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज करमाळे यांच्या प्रेमानं आज या आपल्या गुगल मीट चॅनलवर ज्या काही सेवा सुरू आहेत गेले 161 दिवस, आज 162वा दिवस आहे आणि महाराजांच्या आज्ञेनं ज्या अभंगावर चिंतन आपल्याला पाहायचं आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा अद्वैत प्रकरणातला असा अभंग आहे। अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी नमो पांडुरंगा कृपाळा, पावे वेगी तू गोपाळा, तुझे कृपेचा हा सोहळा, मज दयाळा तारी आता, तुझ्या कृपेचे पोसणे माझे काहीच न म्हणणे, तुझेची दयेनी बोलणे तुझी आता रक्षावे, महायोग पीठे तडे भीमरत्ना, वरम पुंडरीकाय दातुम मुनिंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मृगजळा काय करावा उतार, पावावया पार पैल थडी। जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग अद्वैत पर प्रकरणातला चिंतनीय असा अभंग आहे। मूळतः वारकरी संप्रदाय हा सगुण उपासक आहे असं बऱ्याच वर्षापासून शतकानुशतके काही विद्वानांचं मत तयार झालेलं आहे। वारकरी संप्रदाय हा सगुण उपासक जरी असला तरी अद्वैतामध्ये ज्ञानयोगामध्ये त्यांचा असणारं चिंतन किंवा त्यांचा असणारा अनुभव हा निश्चितच वंदनीय आहे। संतांचं जर वाङ्मय पाहिलं तर निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, असं वारकरी संतांचे अनुभव आहेत आणि म्हणून हा अभंग अद्वैतपर प्रकरणातला आहे। अद्वैतपर प्रकरणातल्या या अभंगामध्ये 5 चरणाचा अभंग विस्ताराच्या दृष्टीने मोठा आहे। या 5ही चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 5 वेगवेगळे दृष्टांत दिलेत आणि हे दृष्टांत एका सिद्धांताच्या स्पष्टीकरणासाठी आहे। ज्या वेळेला एखादा सिद्धांत गूढ असतो, अनकलनीय असतो, त्याचा
गर्भिता अर्थ थोडा चिंतनीय असतो, त्यावेळेला तो वेगवेगळ्या दृष्टांताच्या साह्यानं समजावून देण्याचा प्रयत्न केला जातो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जो मूळ गाभा सांगतायत, या अभंगाचा जो आशय आहे तो 3 शब्दामध्ये आलेला आहे. बद्ध मुक्त क्षीण तुका म्हणे. बद्ध आणि मुक्त हा क्षीण आहे. क्षीण याचा अर्थ निरर्थक केलेली खटपट, आणि म्हणून हा क्षीण आहे. ज्ञानयोगाच्या माध्यमातून अद्वैताचं प्रतिपादन बद्ध मोक्षाच्या संकल्पने दृष्टीनं केलं जातं. आणि म्हणून मात्र हा क्षीण का आहे, कसा आहे, हे उदाहरणासहित स्पष्टीकरण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी इथं 5 दृष्टांत खर्ची टाकलेले आहेत. या दृष्टांताचा आपण यथासावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. प्रथमतः अभंग तुकोबारायांचा अद्वैतपर प्रकरणातला आहे. ज्या विषयाचं चिंतन तुकोबाराय मांडतायत त्याविषयी प्रथमतः त्यांचं मत काय. चिंतन मांडणं सोपं आहे. आजकाल तर आपण पाहतोय मांडतो, प्रत्येक जण मांडतोय, त्याच्या बाबतीतला त्याचा अनुभव काय. आणि म्हणून तुकोबारायांनी या अभंगाची भूमिका मांडत असताना प्रथमतः द्वैत आणि अद्वैत याविषयी त्यांचं, बंध आणि मोक्षाविषयी त्यांचं स्वतःचं मत काय, संपूर्ण त्यांच्या चरित्रातलं त्यांचं मत काय, या सगळ्या गोष्टीचं चिंतन करणं अतिशय गरजेचं आहे. तुकोबारायांचं जर वैयक्तिक जीवनाकडे आपण पाहिलं तर त्यांचं एक प्रमाण आहे, अद्वैती तो नाही माझे समाधान. सगुण भक्तीची आस लागलेला वारकरी संप्रदायातला प्रत्येक संत मात्र अद्वैत ज्ञानाविषयी अनभिज्ञ आहे असं म्हणणं धाडसाचं होईल. जगद्गुरु तुकोबारायांचे अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. अद्वैताचं चिंतन मांडणारं त्याच्यावर स्वतंत्र प्रकरण आहे. गुरुवर्य ब्रह्मलीन वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांच्या गाथ्यामध्ये जे गाथ्यांचं वेगवेगळे विभागीकरण केलंय त्याच्यामध्ये अद्वैतपर प्रकरण आहे. अनेक चिंतनकार याचं चिंतन करतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं या बद्ध मोक्ष किंवा संसाराच्या या संकल्पनेविषयी, ज्ञानयोगाच्या या संकल्पनेविषयी जीवनातला त्यांचा अनुभव काय किंवा त्यांचे वैयक्तिक विचार काय, याचं जर चिंतन आपण या अभंगाच्या दृष्टीने पाहायला गेलो तर तुकोबारायांनी अनेक ठिकाणी प्रथमतः त्यांनी ज्ञानयोगाविषयी बोलत असताना भगवंताकडे प्रार्थना केली, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. ज्ञानाच्या विषयी, योगाच्या विषयी बोलत असताना समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, असं तुकोबारायांनी म्हणावं. मात्र ह्या सगळ्या सगुण उपासनाच्या संकल्पना मांडत असताना अद्वैताचा जो सिद्धांत आहे किंवा ज्ञान योगाच्या माध्यमातून मांडला गेलेला सिद्धांत आहे, बद्ध आणि मोक्ष, संसाराचं बंधन आणि तत्सापेक्ष मोक्ष, याविषयी तुकोबारायांचं चिंतन कसं आहे त्याचा थोडंसं आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून जो सिद्धांत मांडलाय त्याच्या पुष्टीकरणासाठी मूळतः बंधन आणि मोक्ष याविषयी तुकोबाराय स्वतः सांगतात, बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. संसार बंधनापासून मुक्त होण्याची प्रक्रिया, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव, या संपूर्ण अभंगामध्ये त्याचे चिंतन आहे. आणि म्हणून बंधन सोडत असताना तुकोबारायांनी संसाराचं बंधन सोडताना तत्सापेक्ष मोक्ष शास्त्रात सांगितलेलं आहे. बंध आणि मोक्ष किंवा मुक्ती हे क्षीण आहेत. याचं खुलासेवार चिंतन आपण पाहू. तत्पूर्वी तुकोबारायांचं मोक्षाविषयीचं मत काय आहे. तुकोबाराय सांगतात, न लगे मुक्ती, पुढचं काही बोलायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना पाठ आहे. मला वारकरी संप्रदायाच्या उपसंहारामध्ये जात असताना हेचिदान देगा देवा हा अभंग प्रत्येक वारकऱ्याच्या भजण्याच्या मुखोद्गत झालाय. फक्त तो मुखोद्गता पलीकडे आपण त्याच्या आशयामध्ये फार घुसले असं काही आपल्याला वाटत नाही. थोडस ते धाडसाचं ठरेल, असो आपल्याला तिकडे जायचं नाही. तुकोबारायांनी सांगितलं मुक्ती नको. एका बाजूला ते म्हणतात लाथाळीला हा संसार, संसाराचे नावे घालून या शून्य, म्हणजे संसार त्यागला, पण त्याचबरोबर जशी संसाराला लाथ मारली तशी मोक्ष सुख हाणू लागता, असंही तुकोबाराय म्हणतात.
मोक्षाच्या बाबतीमध्ये बोलत असताना तुकोबारायचं धाडसात्मक एक प्रमाण आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी तो दासी. ज्या मोक्षाविषयी, मोक्षासाठी अहोरात्र झटणारे ज्ञानयोगी, ज्ञान मार्गाचे उपासक तुकोबाराय सांगतात, ती मोक्ष मुक्ती ज्याला म्हणतात ना, ती आमच्या घरची दासी आहे. हा अधिकार तुकोबारायांना होता. आणि म्हणून अशा आशयाचे अनेक अभंग तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आपल्याला सापडतील. अशाच एक अवघड प्रकरणातला हा अभंग आहे. अभंग म्हणजे दृष्टांत 5 आहे. दृष्टांत समजावणं फार मोठं चिंतनाचा विषय नाही, पण जो त्याचा आशय आहे तो समजावणं, बद्ध काय, मोक्ष काय, आणि त्याला तुकोबाराय शील का म्हणतात, याच्यासाठी तुकोबारायांचीच प्रार्थना करू. तुकोबाराया, आम्हाला या अभंगाचा आशय समजावा, एवढी मती आणि बुद्धी तुम्ही आम्हाला द्या. मी तुमच्या तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. अभंगाच्या विषयाकडे वळत असताना अभंगाच्या माध्यमातून मृगजळा काय करावा उतार. मृगजळ प्रत्येकाला कल्पना आहे. मृगजळ ह्या शास्त्रीय शब्द जरी असले, मृगजळ म्हणजे एकाचा अर्थ आभास. रखरखत्या उन्हामध्ये सूर्याचं तापलेलं ऊन जेव्हा जमिनीकडे येतं, त्या जमिनीच्या पाण्यातून बाष्पीभवन होतं. आणि त्या बाष्पीभवन झाल्यानंतर काही ठिकाणी विशेषत्वानं जर तुम्ही डांबरीच्या रस्त्यावरून जर वाहनानं प्रवास करत असाल तर तुम्हाला आपल्याला हा अनुभव लवकर येतो. त्या रस्त्यावर कुठेतरी आपल्याला पाण्यासारखं साचलेलं दिसतं. आणि या मृगजळाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर दुपारी 12-12:30 रखरखत्या उन्हामध्ये एखाद्या वाहनातून आपण जर डांबराच्या रस्त्यावरून चाललो तर आपल्याला ते पटकन चटकन मृगजळ पाहायला मिळतं. आणि म्हणून कधी कधी माणूस थोडासा विचाराच्या ह्याच्यामध्ये गुंतलेला असला तर अचानक समोर मृगजळ दिसतं आणि तो पाण्याचा साठा दिसला तलावासारखा, सरोवरासारखा, की क्षणभर सुद्धा त्या चालवणाऱ्या माणसाला सुद्धा थोडासा भ्रम निर्माण होतो, भास. मात्र हे मृगजळ मुळातच अस्तित्वात नाही. आणि त्यामुळे त्या मृगजळाच्या पलीकडे जाण्यासाठी होडी तयार करा, नाव तयार करा, पोहणं शिका, या गोष्टी करण्याची गरज नाही. पावावया पार पहिलं. जी गोष्ट मुळातच अस्तित्वात नाही त्याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे शीण आहे, असं तुकोबाराय. अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. या उदाहरणाचं चिंतन आपण पाहत असताना नेमकं बद्ध आणि मोक्ष याच्या संकल्पना थोड्याशा समजावून घेतल्या तर फार आपल्याला दृष्टांत समजणं सोपं होऊन जाईल. आणि दृष्टांत याच आशयाचे असल्यामुळे फार काही त्याच्यात वेगळ्या आशयातला भाग नाही. प्रथमता विषय असा आहे, बंध म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय. देहोहम, किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देह आणि देहासंबंधी असणाऱ्या सर्वांना मी आणि माझं म्हणणं याला बंध म्हणतात. तुकोबारांचंच प्रमाण आहे, मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, मी आणि माझे पण विसरले जायचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. म्हणजे या नाशिवंत देहाविषयी, संसाराविषयीच मी आणि ममत्व निर्माण होणं याला बंध म्हणतात, असं शास्त्रात मध्ये म्हणतात. मुक्ती म्हणजे नेमकं काय. मुक्ती म्हणजे मुक्तता, सुटका, त्याच्यापासून बाजूला होणं. शास्त्रामध्ये मुक्तीची परिभाषा करत असताना शास्त्रकार सांगतात, अज्ञानानं कल्पिलेले कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी अनात्म भावाचा त्याग करून आपलं जे मूळ परब्रह्म स्वरूप आहे त्याच्यामध्ये स्थिर होणं, स्थित होणं म्हणजे मुक्ती. मुक्तिरहित्वा अन्यथा रूपेन स्वरूपेन व्यवस्थिती, अशी मुक्तीची व्याख्या ग्रंथ शास्त्रकारांनी केलेली आहे. अज्ञानानं जे कल्पना केले, कर्तृत्व मी अमुक करतो, मी करता आहे, भोक्तृत्व मी भोगला असं, म्हणजे मी अमकं केलं आणि मी अमक्याचा उपभोग घेतला, हे अज्ञानानं वास्तविक पाहता आपण काही करत नाही आणि आपण काही भोगत नाही. चिंतन आपण पाहता येईल, ही अज्ञानानं केलेली कल्पना आहे. आणि म्हणून या कर्तृत्व, भोक्तृत्व या अनात्म भाव म्हणजे याचा आत्म्याशी संबंध नाही, त्याचा त्याग करून
आपलं जे मूळ परब्रह्म स्वरूप आहे, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, चार वेदात 4 महावाक्यांचं जे आपलं आहे, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, हे जे आपलं मूळ स्वरूप आहे, मी आहे कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी नेमकं कोण आहे, माझं जे स्वरूप आहे त्याचं चिंतन करून त्याच्याशी एकरूप होणं आणि त्या एकरूप अवस्थेमध्ये स्थिर राहणं, याचं नाव. मात्र हे बंध आणि मोक्ष नेमके कशामुळे निर्माण होतात, याचा जर विचार करायला गेलो तर भागवतामध्ये सुंदर चिंतन आलेले भगवंत सांगतात, चेतः खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मने मतो मतो गुणशु सक्ताय बंधाय रतं वा पुंसी मुक्तये. हे उद्धवा, बंध आणि मोक्ष या मनाच्या संकल्पना आहे. जर हे मन गुणांमध्ये त्रिगुणांमध्ये आसक्त झालं तर ते बंधनात अडकतं आणि तेच मन भगवंताच्या चरणाशी लीन झालं, स्थिर झालं की ते मोक्षाला घेऊन. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कारणम बंध मोक्षयोग. बंध आणि मोक्षाला जर काही कारण असेल तर ते मन आहे, असं भागवतकार सांगतात. भगवान श्रीकृष्णाने कुब्जेला दर्शन दिल्यानंतर अक्रूरांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी गेले आणि तिथं गेल्यानंतर अक्रूरांनी भगवंताचं दर्शन घेतलं, आनंद झाला, देव आणि भक्ताचं मिलन झालं आणि अक्रूरांनी भगवंताची स्तुती केली. त्यावेळेला स्तुती करत असताना अक्रूरांना सांगतात, देहादिपाधेरु निरूपितत्वात् अतो भवो न साक्षात् विदात्मनस्यात् अतो न बंधस्तव नैव मोक्ष चातां निकामस् त्वयिनो विवेकः. हे भगवान, वास्तविक पाहता ज्ञान स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी स्थूल देह, सूक्ष्म देह इत्यादी विकार नाहीत. हे सगळे विकार हा गुणांचा आणि मायेचा खेळ आहे. त्यामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे बंध आणि मोक्ष इत्यादी जाणवतं ते अविवेकामुळे, अज्ञानामुळे, आणि म्हणून बंध आणि मोक्ष या ज्या संकल्पना आहेत त्या अविवेकामुळे आहेत, मनाचा खेळ आहे असं शास्त्रकार सांगतात. आणि याच अर्थानं तुकोबाराय म्हणतात की हा क्षीण आहे. आता मुळामध्ये प्रश्न असा आहे की हा मनाचा खेळ आहे, बंध आणि मोक्ष जरी नाही म्हटलं तरी दिसतंय. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये उद्धव आणि भगवंताचा जो सुंदर संवाद आहे त्यामध्ये उद्धवानी भगवंताला प्रश्न केलाय, नैवात्मनो देहस्य संस्कृतीर दृष्टयो अनात्म स्वदृश्योरिश कस्य साधुपलभ्यते. एव भवबंधन ऋषिकेशीनाथ बाबा सांगतात, सांगपा बाधक कोणाशी, जरी तू संसार नाही म्हणसी तरी प्रत्यक्ष जगाशी जडला. हे भगवंता, हे भगवंता, एव भवबंधन ऋषिकेशी. आता एक गोष्ट चिंतनीय आहे, उद्धवाचा प्रश्न सुंदर आहे. न एव आत्मानो न देहस्य. बंधन नेमकं कोणाला, देहाला की आत्म्याला? देहासी भवबंधन हे मूर्खहीन मानिती जाण, देह जड मूड अज्ञान संसार जाणत्यासी असे ना. आता देह, आपण जर आपलं थोडस सूक्ष्म निरीक्षण केलं तर मी आहे कोण, नेमकं मी कोण आहे, मी देह आहे की आत्मा आहे? या दोघांपैकी एक आहे, तिसरं काहीच नाही. मला जर आपण देहाच्या आसक्तीने आपण म्हणायला लागलो तर माझा हा देह 36 तत्वांचा स्थूल देह म्हणजे मी आहे असं मी मानतो. आणि आध्यात्मिक परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर याच्या व्यतिरिक्त या देहामध्ये नांदणारा जे चैतन्य घन परम
परमात्मा आहे, आत्मा आहे, तो मी आहे, हे दोघच आहेत. आणि म्हणून देह जड आहे, तो काहीही करू शकत नाही. आणि म्हणून त्याला बंध मोक्ष. आणि याच्या सगळ्यात चांगलं उदाहरण जर आपल्याला पाहिलं, एखादं प्रेत पडलेलं असेल ना, तर त्याला कसलं बंधन आहे हो? त्याच्यातून चैतन्य निघून गेलं तर त्याचं काय करणार आपण? तो काय करतो? त्याला काय बंध आहे, मोक्ष आहे, भजन आहे, कीर्तन आहे, काय त्याचं? आणि म्हणून देह हा जड आहे. आध्यात्मिक परिभाषेमध्ये देहाला जड म्हटलं. आणि जड काहीही करू शकत, जड आणि चेतन या दोनच वस्तू या संपूर्ण ब्रह्मांडात व्याप्त आहेत. चराचर, सजीव निर्जीव यांनी व्याप्त आहे. जड देह असल्यामुळे तो काही करू शकत नाही, त्याला बंधन नाही. आता दुसरा प्रश्न आहे आत्म्याचा. ऐसिया आत्म्याचे ठाई भवबंध न लगे काय. ऐसिया म्हणजे कुठला? आत्मा काय? पुढच्या श्लोकात सांगितलंय, आत्मा अव्यय गुण हा शुद्ध. आत्मा हा अविनाशी आहे. न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूयो, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. अर्जुन हा नित्य, अचलो अशाश्वतो, सर्वत्र सदोदितो परिपूर्ण. उपनिषदाचं वाक्य आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. काही नाही ना वेगळं. आत्मा हा जन्माला येत नाही, न जायते न म्रियते, मरत नाही. आत्मा हा स्वयंप्रकाशित आहे. अनेक त्याविषयी श्रुती सांगतात. यस्मात् जातम जगत सर्वम यस्मिन्नेव प्रलीयते येनेदम धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः. यस्मात् जातम, ज्याच्यामुळे हे सर्व जग उत्पन्न होतं. यस्मिन एव प्रलीयते, ज्याच्यामुळे ते विलय पावतं. आणि ज्याच्या आधारानं एनेदम धार्यते, एनम इदम धार्यते, ज्याच्यामुळे हे जग धारण केलं जातं किंवा काही काळ ते चाललेलं असं दिसतं. तस्मै, त्या ज्ञानात्मने नमः, त्या ज्ञानरूपी आत्म्याला नमस्कार असो. म्हणजे आत्मा हा सर्व साक्षी आहे. ऐसिया आत्म्याचे ठाई भवबंधन लगे काही. मग देहालाही बंधन नाही आणि आत्म्यालाही बंधन नाही. मग नेमकं बंधन आणि मोक्ष याच्या बाबतीतला हा खुलासा कोणाचा? जर देह जड आहे त्याला बंधन मोक्ष नाही आणि आत्म्याचा प्रश्न येत नाही. आणि म्हणून देहाच्या आणि आत्म्याचा विचार करत असताना, सूक्ष्म चिंतन करत असताना तुकोबरायांनी हा सिद्धांत मांडलाय की अचेतन असणारा देह त्यालाही बंध मोक्ष नाही आणि ज्ञान स्वरूप किंवा सच्चिदानंद स्वरूप परिपूर्ण स्वयंप्रकाशित निर्गुण प्रकृतीच्या पलीकडे असणारा जो आत्मा आहे त्यालाही बंध मोक्ष नाहीत. यामुळे कदाचित तुकोबराय शील म्हटले असावे. आणि म्हणून या अभंगातून आपण पाहत असताना प्रथम चरणामध्ये मृगजळाचं त्यांनी उदाहरण दिलं. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, खापराचे होन खेळती लेकुरे. खापर मडकं फुटलं ना की त्याचे जे तुकडे उठतात ना त्याला खापर म्हणतात. लहान मुर्व पूर्वी खेळताना त्याचे होन करायचे. होन याचा अर्थ त्यावेळचं चलन. आज आपण रुपये म्हणतो, पण तुकोबारायांच्या काळामध्ये चलनाचं जे हे होतं ते होन होतं. आणि हे खापराचं होन करून त्या चलनाच्या साह्यानं लहान मुलं तो खेळ खेळतात, त्याच्यात व्यवहार करतात देण्या घेण्याचा. पण तो व्यवहार खरा आहे का? किंवा त्या व्यवहारामध्ये जसा एखादा व्यवहार करताना फायदा होतो, तोटा होतो, पण खापराच्या होनामध्ये, आणि हे जर तुम्हाला आपल्याला जर समजावून घ्यायचं असेल ना तर बऱ्याच ठिकाणी आजच्या काळात, आधुनिक काळामध्ये आपल्या घरामध्ये मुलं ना एक साधारणपणे नवा व्यापार हा खेळ 5-6 वर्षापूर्वी 7-8 वर्षापूर्वी आला होता. आता तो खेळतात की नाही, आता मोबाईलमुळे हे सगळे खेळ बंद झालेत. पण नवा व्यापार असा एक खेळ होता. त्याच्यामध्ये एक चौकट असायची. त्या नव्या व्यापारामध्ये काही नोटा असायच्या, कागदी नोटा, अगदी 10 रुपयापासून 5-10 हजार रुपयापर्यंतच्या नोटा.
आणि ते चौकोन जसा सोंगट्या खेळतो आपण तसा चौकोनी एक आराखडा असायचा, त्याला काही घरं असायची आणि त्या घराला मुंबई शहरातल्या काही ठिकाणाची नावं दिलेली होती. चर्चगेट होतं, दिल्ली होतं, काही ठिकाणी दिल्ली आहे, कलकत्ता आहे, अशी ती प्रत्येकाला अशा त्या घराला नावं दिली होती. आणि मग तो खेळ खेळत असताना एक बँकर असायचा आणि मग तो त्यांना पैसे द्यायचा आणि मग आपापल्या पैशातून त्याच्यावर तो जो व्यापार तो खेळ खेळताना एखादा मुलगा म्हणायचा मी मुंबई विकत घेतली, एखादा म्हणायचा मी दिल्ली विकत घेतली, एखादा म्हणायचा मी एअर इंडिया विकत घेतली. अशा पद्धतीचा तो खेळ चालायचा. आता तो खेळातला खेळ आहे. वास्तविक पाहता जर आपण त्रयस्थ भावनेने किंवा आपण तो खेळ न बघता बाजून बघितलं आणि एखादा मुलगा म्हणला मी दिल्ली विकत घेतली, तर थोडंसं आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल किंवा नवल वाटेल किंवा चेष्टेचं वाटेल. पण तो खेळ तसा चालायचा. तशाच पद्धतीनं खापराचा खेळ हा खापराचा खेळ आहे. फोन करतात त्याचे, नाणं करतात. चलनामध्ये रूपांतर करून त्याच्या साह्यानं लहान मुलं खेळत असतात. मात्र त्या लहान मुलांच्या खेळामध्ये एखादा नुकसान तोटा झाला तर प्रत्यक्षामध्ये प्रॅक्टिकली त्याचा तोटा होतो का? होत नाही. तशा पद्धतीनं बंध आणि मोक्ष ह्या ज्या संकल्पना आहे याचं आध्यात्मिक चिंतन जर केलं तर मात्र आपल्याला लक्षात येईल की हा क्षीण आहे. तिसरं उदाहरण तुकोबारायांनी दिलेलं आहे. मंगळदायके करीती कुमारी. लहान मुली खेळ खेळतात, भावला भावलीचा खेळ खेळतात आणि मग ते भावला भावलीचा खेळ खेळताना एका भावलीला नवरा करतात, एका भावलीला नवरी करतात आणि मग भावलीचं नवरा नवरी तयार झाली की त्या मुलींमध्ये गट तयार होतात, काही नवरीकडची काही नवऱ्याकडचं. मग त्यातलीच काही एखादी मुलगी नवरीची आई होते, एखादी मुलगी नवऱ्याची आई होते. त्याच्यातलीच एखादी मुलगी नवऱ्याचा बाप होते तर एखादी मुलगी नवरीचा बाप होते. अशा पद्धतीनं ते सगळं नातेवाईक सगळं संबंध तयार करतात आणि मग ते त्या मांडवामध्ये त्यांच्या लुटुपुटीच्या भातुकलीच्या खेळामध्ये त्या नवरा नवरीचं लग्न लावतात, सोयरी पण जमतात आणि मग ते करताना नवरी मुलीची आई नवऱ्या मुलाच्या आईला विणबाई म्हणते किंवा नवरी मुलाचा बाप भातुकलीच्या त्या बाहुलीच्या खेळातला. मग कोण नवरीचा मामा असतो, कोण नवऱ्याची आत्या असते, कोण नवऱ्याची बहीण असते, कोण नवरीची बहीण असते. मग त्यांच्यामध्ये त्या संबंधांनी नाते संबंधांनी खेळामध्ये एकमेकाला हाका मारल्या जातात आणि ती खेळातली सोयरीक ही खरी नाही. खेळामध्ये नवरीची आई झालेली मुलगी आणि नवऱ्याची आई झालेली मुलगी यथार्थ किंवा वास्तव स्वरूपामध्ये सख्या बहिणी असू शकतात. खेळामध्ये आपण काय पात्र घेतलंय त्या पात्राचा मूळ स्वरूपाशी काही संबंध नाही, कारण खेळातलं पात्र वेगळं. एक दृष्टांत आठवला. राजपुत्र आणि त्याचे काही मित्र खेळ खेळत होते आणि ते खेळ खेळत होते की चोर पोलीस म्हणजे शिपाई आणि चोर असा खेळ ते खेळत होते. खेळ खेळत असताना 5-6 मुलं राजपुत्रावर चोरीचा डाव येतो. म्हणजे तो चोर होतो, त्याचं पात्र चोर होतं राजपुत्रात आणि राजपुत्र पळतो आणि त्याच्या पाठीमागून शिपाई त्याला चोर आला पकडा पकडा असं पळतात. एवढ्यामध्ये तिकडून सेनापती येतात आणि त्यांना या खेळाची कल्पना नसते आणि राजपुत्राच्या मागे आपला मुलगा हे चोराला पकडा बांधा त्याला, त्याला बट्टे द्या, मारा त्याला, चोरी करून पळाला रे तो चोर आहे रे, तो लबाड आहे रे असं बोलणारा आपला मुलगा त्या सेनापतींना वाईट वाटतं की अरे हा राजपुत्राला असं कसं म्हणतोय आणि म्हणून ते धावत जातात. त्या पोराला म्हणतात अरे मूर्खासारखं काय बोलतोय. या सगळ्या गोष्टी दृष्टांतातल्या. राजपुत्राला त्यांनी चोराची भूमिका केली म्हणून तो चोर झाला नाही. खेळण्यातला आनंद घेण्यापुरता त्यांनी ती भूमिका केली. तसं आत्मस्वरूप ज्ञानस्वरूप हा आत्मा या देहाच्या पंचमहाभूताच्या देहाच्या सानिध्यात आल्या तो जीवदशेला प्राप्त होतो आणि काही काळ या संसाराचा आनंद उपभोगतो किंवा दुःख उपभोगतो. याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. त्याच्या नातेवाईक किंवा जी सोयरी लौकिक अर्थानं आपल्या घरामध्ये केली जाते, आपण जे म्हणतो
कामानये हा परिवार, तुकोबाराने सांगितलं. हे आपलं कोणीच नाही, याचा आपल्याशी आत्म्याचा, देह आणि देहासंदर्भाने असणाऱ्या सगळ्या नात्यासंबंधाचा काहीही संबंध नाही. आणि म्हणून हा संबंध नसल्यामुळं त्याविषयी ते संबंध हटवण्यासाठी प्रयत्न करणं शीण आहे. अतिशय सुंदर एक चिंतन 4थ्या चरणामध्ये तुकोबारायांनी उदाहरण दिलंय. स्वप्नीचे जे सुख दुःख झाले काही, जागृती तो नाही साच भाव. स्वप्नामध्ये आपण पाहतो जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. राजा जनक रात्रीचं भोजन केल्यानंतर आपल्या महालामध्ये शयनगृहामध्ये झोपलेला आहे, पलंगावर झोपलाय. त्याच्या बाजूला त्याची पत्नी आहे. दोघं झोपलेले आहेत. गाढ निद्रा लागलेली आहे दोघांना. आणि रात्री 12, 12:30, 1चा सुमार असेल अशा वेळेला अचानक राजा जनक झोपेतून बडबडायला लागले. आपण त्याला चायवळणं, वायचळणं म्हणतो. कधी कधी आपण सुद्धा झोपेतनं पटकन जागे होतो. कधी कधी झोपेतून आपल्याला आपण झोपेत घाबरतो, आपल्याला घाम येतो आणि तो घाम आपल्याला जागे झाल्यावर सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतो. तसं राजा जनक झोपेतून ओरडायला लागले, जोर जोराने ओरडायला लागले, मला तहान लागले, मला भूक लागले, कोणीतरी पाणी द्या, कोणीतरी जेवायला द्यायला, माझा जीव व्याकुळ झालाय. जोर जोराने ओरडतायत. आणि हा ओरडणारा आवाज त्यांच्या पत्नीच्या कानावर गेला आणि त्यांनी जाग झाल्यानंतर ती पत्नीने राजा जनकाला गदगद हलवून जाग केलं आणि म्हणले, काय ओरडताय, काय वाळचळताय, काय बडबड करताय? रात्री चांगले झोपलात पोटभर, जेवलात पोटभर आणि आता चांगले झोपलात. कसली भूक लागली तुम्हाला लगेच? आणि काय तुम्हाला भूक लागली, तहान लागली तर तुम्ही मला सांगायचं ना, असा राजवाडा डोक्यावर घेण्यासाठी ओरडताय कशाला जोर जोराने? राजा जनकाने आपले डोळे खोलले. लक्षात आलं त्याच्या की आपण स्वप्नात होतो, आपल्याला स्वप्नात पडलं. मात्र तो राजा जनक आहे. गीतेमध्ये कुठल्याही व्यक्तीची स्तुती नाही. पण भगवंतानी ज्याचं कौतुक करावं, ज्याचं उदाहरण द्यावं, ज्याची स्तुती करावी असं एकमेव पात्र गीतेतलं म्हणजे राजा जनक आहे. आणि म्हणून जनक हा विधेयी अवस्थेला पोहोचलेला राजा आहे. आणि म्हणून त्याच्या डोक्यामध्ये एक चिंतन सुरू झालं, झोपेत मी ओरडलो, मग झोपेत न ओरडलं, स्वप्नीचे चेईले जाईल रया, मग तो आवाज माझ्या बायकोच्या कानावर गेला कसा? कारण जो व्यवहार होतो, जी व्यवस्था होते, ती व्यवस्था, अवस्था किंवा जो व्यवहार आहे, स्वप्नातला व्यवहार स्वप्नात असतो आणि जागृतीतला व्यवहार जागृतीत असतो. जागृतीतल्या व्यवहाराला स्वप्नाचा संबंध नाही आणि स्वप्नाच्या संबंधाला, व्यवहाराला जागृतीचा संबंध नाही. असं असताना राजा जनकाला प्रश्न पडला, मी झोपेत ओरडलो. मग जर मी झोपेत ओरडलो, मला स्वप्नात मी ओरडलो, तर तो बाहेर आवाज यायला नाही पाहिजे होता. मग स्वप्न आणि जागृती याच्याशी माझा संबंध काय? आणि त्याचं ते विचारचक्र सुरू झालं. त्यांनी दुसऱ्या दिवशी दरबार भरवला आणि अनेक विद्वानांना, अनेक पंडितांना, अनेक महात्म्यांना निमंत्रण पाठवलं आध्यात्मिक चर्चेसाठी. पूर्वी राजा अशा चर्चा करायचे. पूर्वी सुद्धा कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून एक पद्धत असायची. एखाद्या शंका कुशंका असल्या तर कीर्तनकाराला, वक्त्याला नंतर विचारलं जायचं. अनेक ठिकाणी आज सुद्धा कीर्तनाचा अभंग संयोजक मंडळी देत असतात. अनेक वेळेला अचानक तोंडावर अभंग येतो, त्याच्यावर कीर्तन करावी लागतात. ती पूर्वीची पद्धत होती. आताचा काळ थोडासा बदललाय आणि म्हणून आपल्याला तिकडे काय पाहायचं नाही. राजा जनकाने अनेक देशदेशीच्या किंवा इतर सगळ्या लोकांना, महात्म्यांना या चिंतनासाठी आमंत्रित केलं आणि राजा जनकाचा दरबार विद्वान, तपस्वी, ज्ञानी अनेक लोकांच्या यांनी भरला. आता सगळ्यांना वाटलं की राजा जनकाने बोलवलंय म्हणजे काहीतरी असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, यज्ञ असेल, काहीतरी असेल. आणि म्हणून सर्व मंडळी तिथं आली. राजा जनकाने सर्वांचं स्वागत केलं आणि राजा जनकाने आपली शंका सर्वांसमोर मांडली. त्यांनी सांगितलं, राजा जनकाने सगळी गोष्ट सांगितली. राजा जनकाने सांगितली, रात्री मी झोपलो होतो, मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये
शत्रू राजानं माझा पराभव केला, एका शत्रूनं माझा पराभव केला. आणि पराभव केल्यानंतर मारायचं का सोडून द्यायचं? राजा जनकाने सांगितलं, मी पराभूत आहे, मी तुझा दास आहे, तुला जे करायचंय ते तू कर. आणि हे ऐकल्यानंतर त्या राजाने सांगितलं, तुझा पराभव तू मान्य केलायस, तू शरण आलायस, त्यामुळे तुला मी जीवदान देतो, जीवनदान देतो, मात्र माझी एक अट आहे. राजा जनक बोलला, बोला काय असतं? म्हणला, तू तुझं राज्य सोडून बाहेर निघून जायचं, तुझ्या राज्यात तू राहायचं नाहीस, अशा ठिकाणी जायचं की जिथं तुला कोण जनक म्हणून ओळखत नाही. जनकाने ती अट मान्य केली. मात्र त्यावेळेला त्याने सांगितलं की तू तुझा राजाचा पोशाख काढून ठेव, आणि तो पोशाख काढून तू सर्वसाधारण नागरिकाप्रमाणे, सामान्य नागरिकाप्रमाणे तू तुझ्या राज्यातून पायी अनवाणी निघून जायचे. तुझ्या राज्याची सीमा ओलांडेपर्यंत तू पायामध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन करता कामा नये, चप्पल घालायची नाही, कडाबा घालायच्या नाही त्यावेळच्या साधनानुसार. अंगावर सर्वसाधारण असणाऱ्या व्यक्तीसारखे साधा पोशाख करायचा. सहजासहजी कुणालाही ओळखू नये की हा राजा जनक आहे, अशा वेशानं तू इथून निघून जायचे. राजा जनकाने ती अट मान्य केली. पण त्या राजानं, त्या शत्रू राजानं जनकाच्या प्रजेला ही एक अट तुमच्या राजाला, मी तुमच्या राजाला जीवदान देत. राजा जनक अडचणी, आणि त्याच्यामुळे राजा जनकानं त्याने ते पाहिलं, आणि राजा जनकाने आपला पोशाख उतरवला, राजाचा पोशाख उतरवला, आणि सर्वसामान्य साध्या नागरिकाप्रमाणे आपलं वेशांतर करून अनवाणी पायानं राजा जनक तिथून चालायला लागला. राजा जनकाचं जे राज्य आहे, ज्या जागेवर तो उभा होता, तिथून त्याला बाहेर जाण्यासाठी, त्याच्या नगराच्या वेशीच्या किंवा त्याच्या राज्याच्या सीमेच्या बाहेर जाण्यासाठी त्याला 7 दिवस लागले. आणि हे जात असताना कुणीही त्याला पाणी द्यायचं नाही आणि कुणीही त्याला अन्न द्यायचं नाही. तापलेल्या उन्हातून राजा जनक अनवाणी पायाने चालतो, त्याच्या पायाला चटके बसतायत, तहानेनं घसा कोरडा झालाय आणि भुकेनं जीव व्याकुळ झालाय. प्रजेलाही अट आहे की कुणीही अन्न द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही, आणि राजालाही अट आहे की तूही खायचं नाही. आणि त्यामुळं असं अनवाणी पायानं तहान भुकेनं व्याकुळ झालेला राजा 7 दिवस चालत 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 कसा तरी त्याच्या नगरीच्या किंवा त्याचं जे राज्याची सीमा होती त्या राज्य सीमेच्या बाहेर गेला. आणि म्हणून राज्याच्या सीमेच्या बाहेर गेल्यानंतर त्याच्या जीवाला तहानेनं जीव व्याकुळ असा कोरडा झाला होता. काहीतरी मला पाणी पोटात टाकण्यासाठी मिळावं या आतुरतेनं इकडे तिकडे पाहायला लागला, तर एका बाजूला एक मंडप घातलेला दिसला त्याला, राजा जनकाला. आणि राजा जनकाला तो मंडप घातलेला दिसल्यानंतर राजा जनकाला तो मंडप दिसल्यानंतर त्याला थोडीशी आशा निर्माण झाली, आणि तो मंडपाच्या दिशेने गेला. तिथे हालचाली मनुष्याच्या दिसल्या. काही 5-6 माणसं सार्वजनिक जेवण केलेली भांडी घासत होती. आणि ही भांडी घासत असताना राजाच्या लक्षात आलं की ही भांडी जेवणाची आहेत, घासतात म्हणजे इथं नक्की आपल्याला काहीतरी अन्न पाणी मिळेल. आणि म्हणून राजा तसाच त्यांच्या समोर गेला, त्या 2-3 माणसांकडे पाहिलं. 7-8 दिवसाचा उपवासी असणारा राजा, अंगावरचा पोशाख राजाचा नाही, त्याच्यामुळे त्याला कुणीही ओळखलेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये राजाने त्यांना विनंती
केली की अरे मला खूप तहान लागलेली आहे, मला भूक लागलेली आहे, काहीही करून मला घासभर खायला द्या आणि पाणी प्यायला द्या. त्या 2-3 माणसं जी होती भांडी साफ करणारी, स्वच्छता करणारी, त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांनी राजाला सांगितलं, अरे 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 राजा, त्याला सांगितलं, अरे तू कोण वाटसरू आहेस बाबा? सकाळपासून इथे अन्नदानाचा मोठा महायज्ञ झाला आणि तो सगळा अन्नदान संपलेला आहे, लोक जेवून गेली. आम्ही ही जी 3-4 माणसं आहोत, ही राहिलेली भांडी साफ करण्यासाठी राहिलेली माणसं आहोत. आता इथं काही नाही, अन्न जे शिल्लक होतं ते सुद्धा आम्ही लोकांना वाटून दिलेलं आहे. इथं खरकट पाणी आणि थोडंफार खरकट, याच्या व्यतिरिक्त इथं काहीही नाही. आता 7 दिवसाचा उपवासी त्याच्या लक्षात आलं. 7 दिवसाचा उपवासी म्हणल्यानंतर राजा जनकानं म्हणला, ते खरकट पाणीही चालेल, खरकट अन्नही चालेल, मला काहीतरी द्या. मग तिथल्या लोकांना त्यांची दया आली आणि मग त्यांनी एका पानामध्ये ती भाताची करपलेली जी करप असते, करप, ती त्याच्या पानामध्ये एक दिलेली आहे. आणि तिथं जे पाणी होतं राहिलेलं शिल्लक, थोडस खराब झालेलं, ते पाणी राजाला दिलं. राजाला वाटलं मला अमृतच मिळालं, कारण ज्याला भूक लागते ना त्याला अन्नाची किंमत कळते. आणि म्हणून नाही लागेल तेवढंच घ्यावं. आणि हे भूक लागल्यामुळे राजा जनकाने ते करपलेलं अन्न आणि ते खरकट पाणी, खराब पाणी असं घेतलं आणि अन्नाचा घास खाऊन पाणी पिणार, एवढ्यामध्ये एक पक्षी आला आणि त्यांनी ती जी काही साठवलेली करप होती त्याच्यावर फटका मारला, पंख मारलं आणि ते खरकट अन्न आणि ते पाणी ते जमिनीत, मातीत मिसळलं. ती माणसं म्हणली, अरे बाबा तुझं नशीबच खोटं, आता आम्ही जेवढं होतं तेवढं दिलं, आता आमच्याकडे काहीही शिल्लक नाही. राजा जनकाला वाटलं की आता माझा जीव जातोय का काय, आणि त्यावेळेला राजा जनक जोर जोरानं ओरडायला लागला, मला अन्न द्या, मला पाणी द्या, माझा जीव व्याकुळ झालाय. आणि हे स्वप्नातलं राजा जनक दरबारातल्या ज्ञानानं सगळं स्वप्न सांगतो. आणि त्यांनी सांगितलं की बाबा रे, स्वप्नात मी ओरडलो, मला स्वप्नात तहान भूक लागली, पण मी जो ओरडलो तो माझा आवाज माझ्या बायकोच्या कानावर कसा गेला? कारण जर तो स्वप्नातला व्यवहार सत्य मानला तर तो जागृती अवस्थेमध्ये तो व्यवहार होता कामा नये. आणि म्हणून मला प्रश्न पडलाय की माझं स्वप्न खरं की मी जागा असणारा खरं. आता प्रश्न कुणाचा आहे? राजा जनकाचा. कुठेतरी काहीतरी सांगणं वेगळं, कोणासमोर काहीतरी बडबड करणं वेगळं. तिथे जमलेले सगळे महान महान तपस्वी, योगी, ऋषी, मुनी, शास्त्रीय अभ्यासक पंडित होते. वेदांचा उपनिषदांचा चिंतन, कारण जनकाचा तो दरबार होता, तिथं काय भलते सलते ज्ञानी पंडित आले नसतील. आणि म्हणून त्यांनाही प्रश्न पडला, आपल्याला उत्तर द्यायचंय पण ते राजा जनकाला द्यायचंय. आपण कोणासमोर चिंतन मांडतोय हा फार महत्वाचा विषय असतो. राजा जनकाला आपण काय उत्तर देणार? बराचसा दरबार शांत राहिला, कारण राजा जनकाच्या या प्रश्नाचं यथार्थपणे समाधान करू शकेल असं कुणालाही वाटेना की कुणाचं धारिष्ट होईल. आणि हा सगळा दरबार भरलेला असताना याज्ञवल्क महामुनी तिथे आले. आणि याज्ञवल्क महामुनी आल्यानंतर सगळ्यांनी उठून नमस्कार केला. वंदन केलं. राजा जनकाने याज्ञवल्क्याला नमस्कार केला, आपल्या जवळच्या आसनावर बसवलंय. आणि अरे याज्ञवल्क्य विचारलं, जनका अरे हा सगळा दरबार कशासाठी बोलवलंय, काय चाललंय तुझं? मग थोडक्यात ती सगळी स्वप्नाची हकीकत राजा जनकानं याज्ञवल्क्यांना सांगितली आणि म्हणले माझा हे प्रश्न आहे. राजा जनकाला सांगताना याज्ञवल्क्यानी आत्मा, जागृती आणि स्वप्न याच्यातला जो आत्म्याचा संबंध आहे तो संबंध सुषुप्ती अवस्थेमध्ये गाढ निद्रेत असणार तेही सत्य नाही, आणि जागृतीमध्ये तू जे काही व्यवहार करतोय तेही सत्य नाही. आत्ममाया स्मृती राजन न परस्यानु. हे राजा, आपला जागृती आणि स्वप्नाशी काहीही संबंध नाही. मात्र ज्या स्वप्नामध्ये तू जे पाहिलंस, तू जे स्वप्न, ज्यांनी स्वप्न पाहिलं, मी स्वप्न पाहिलं, मी जागा आहे,
मला भूक लागली, मला तहान लागली, माझा पराभव झाला, हे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थेमध्ये ज्याला भान आहे, तो भान असणारा म्हणजे आत्मा तू आहेस, बाकीचा तुझ्याशी काही संबंध नाही. आणि म्हणून राजा जनकाला याज्ञवल्क्याने त्याचं चिंतन करताना समजावून सांगितलं, न घटेतार्थ संबंध, आपला त्याच्याशी काही स्वप्नामध्ये जे काही घडतं त्याच्याशी जरी आपला संबंध नसलं तरी स्वप्न पाहणारा जो साक्षी आहे तो साक्षी असणारा आत्मा तू आहेस. आणि म्हणून कधी कधी स्वप्नाचा प्रभाव जागृतीत जाणवतो, कारण दोन्ही ठिकाणी त्याचा साक्षी एकच आहे. आणि म्हणून तुकोबरा इथं सांगतात, स्वप्नीचे जे सुख दुःख झाले काही, स्वप्नात जे सुख दुःख झालं, जागृती तो नाही साच भाव, स्वप्नीचे चेईले जाईल रया. अजून एक दृष्टांत तुकोबार येत आहेत, फार सुंदर देत आहेत. सारी झाली मेली लटिके वचन. सारीपाटाचा खेळ समजायचा असेल तर बुद्धिबळ, ज्या लोकांना बुद्धिबळ खेळता येतं किंवा बुद्धिबळासंदर्भात सारीपाटाचा खेळ आता थोडासा दुर्मिळ झाला किंवा नवीन पिढीला त्याच्यातलं माहिती नाही. सारीपाटाचा खेळ सारी पूर्वी खेळायचा, सोंगट्यांचा खेळ पूर्वी खेळायचे. आणि हा सारीपाटाचा खेळ जर कोणाला माहिती करून घ्यायचा असेल तर महाभारत वाचा, महाभारत ऐका. शकुनीने कशा सोंगट्या खेळवल्या आणि त्या सारीपाटाच्या खेळामध्ये पांडवांचं काय झालं तिकडे आपल्याला जायचं नाही, ते चिंतन करायचं नाही. आज विषय मला काय सांगायचा, तो सारीपाट होता. अनेक कथांमध्ये आपल्याला भगवान शंकर आणि भगवान भवानी पार्वती माता सारीपाट खेळताना आपल्याला कथांमध्ये ऐकायला मिळेल. अनेक कथांमध्ये कधी भवानीचा पराभव झाला तर कधी भगवान शंकरांचा पराभव झाला, अशा कथा ऐकायला मिळतात. पण हा सारीपाट, सारी म्हणजे सोंगटी, आणि हे सोंगटी कळायचं असेल तर पटकन आपल्या लक्षात येईल, बुद्धिबळ लवकर लक्षात येईल. आधुनिक थोडासा खेळ आहे तो. मग एखादा माणूस म्हणतो मी तुझा घोडा मारला, मी तुझा उंट मारला, कशामध्ये? त्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये. पटकन तो म्हणतो अरे अरे तुझं प्याद मारलं मी, कशामध्ये? बुद्धिबळामध्ये. मग हे सारीपाटाचा खेळ, सोंगट्यांचा खेळ खेळत असताना कधी कधी आपण म्हणतो मी तुझी सोंगटी मारली, आणि मग कधी कधी भाषा अशी येते की सोंगटी मेली. मग ती सोंगटी मेली ती खरी आहे का? आणि जर ते अजूनही समजावून घ्यायचं असेल तर बुद्धिबळाच्या खेळामध्ये डाव खेळताना असा एक नियम आहे की जर समोरच्या बाजूचा प्याद आपल्या बाजूच्या पटाच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये आलं तर समोरच्या शत्रूचा, समोरचा आपला खेळाडू आहे त्याचा एक कोणतरी जिवंत. मग कधी कधी मेलेलं प्याद पुन्हा जिवंत होतं सारीपाटाच्या खेळामध्ये. पण हा खेळ आहे. मग जसं मेलेलं जीवन मारणं हे जसं खोटं आहे, तसं मेलेलं जिवंत होणं हे सुद्धा सारीपाटाच्या खेळातलं खोटं आहे. आणि म्हणून तुकोबाराय हे सगळं सांगत असताना एक फार चिंतनीय सिद्धांत आहे. बद्ध मुक्त क्षीण आहे. क्षीण या उदाहरणांच्या साह्यानं तुकोबारायांनी आपल्याला ही पाचही उदाहरणं त्यांनी का सांगितली? कारण हा सिद्धांत फार चिंतनीय आहे. एक सिद्धांत पटवण्यासाठी बद्ध मुक्त क्षीण म्हटले. दुसरं एक प्रमाणे तुकोबारायचं, मुक्त कासा या म्हणावे बंधन ते नाही ठावे, देखीजे ना नास घालू कोणावरी कास. जर बंधही नाही मोक्षही नाही तर त्याच्या निवारण करण्यासाठी कासोटा घालू म्हणजे कंबर बांधू, कंबर खोचू, असं कशासाठी करायचं? आणि वास्तविक पाहता अध्यात्माच्या परिभाषेमध्ये बंध मोक्ष हे नाहीच. भगवंत उद्धवाला सांगताना सांगतात, हे उद्धवा, बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः गुणस्य माया मूलत्वा न मे बंधो न मोक्ष न मे मोक्षो न बंधनम. हे उद्धवा, वास्तविक पाहता बद्ध मुक्त ही व्याख्या ही आत्म्याच्या ठिकाणी नाही. हा सगळा मनाचा खेळ आहे. गुणामुळे बद्ध मोक्षता निर्माण होते. गुणाच्या अधीन झालं की बंध मोक्षाला कारणीभूत होतात आणि गुण मायेमुळेच आहेत. आणि हा सगळा मायेचा खेळ असल्यामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी
ठिकाणी न मोक्षो, मोक्ष नाही, न बंधनम, मोक्षही नाही आणि बंधही नाही. स्कंद पुराणामध्ये एक सुंदर श्लोक आहे, न बंधोस्ती न मोक्षोस्ती ब्रह्मैवास्ती निरामय. न बंधोस्ती न मोक्षोस्ती, ब्रह्म एकच ब्रह्म आहे, तिथं बंध नाही आणि मोक्ष नाही. नचमैकम नच द्वितम सचितकारम विजृंभते, तिथं एकत्वही नाही, द्वैतही नाही, अद्वैतही नाही, केवळ सचिदानंद परिपूर्ण ओतप्रोत सवोतप्रोत प्रभू विभासु. श्रुती माता सांगते अंतर्बाह्य तोच आहे, सगळं जगत जर तेच आहे तर बंध कोणाला आणि मोक्ष कोणाला? हे मजबची पासून झाले, परिम्यानाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला का. भगवंतानी हे सगळं केलं, भगवंतामुळे झालं हे बरोबर, पण त्यांनी केलं नाही हे ज्याला कळलं, मग त्याच्यासाठी मुळातच जी गोष्ट बंध नाही तर सापेक्ष मोक्ष नाही. ऋग्वेदामध्ये एक सुंदर सूक्त आहे, श्लोक आलाय, ऐकलेला आहे, कदाचित त्याच्या शब्दामध्ये थोडाफार फरक माझ्याकडून होऊ शकतो, पण मी ऐकीव आहे तो श्लोक थोडासा म्हणतो, त्याच्या आपल्याला अर्थाच्या आशयाकडे जायचे. न मृत्युरासीद मृतन्न तरी न रात्र्या अहम नाशित प्रकेत अनादिवातम स्वदया तदेकम तस्माद अनन्य परह किंचन असं. न मृत्यू या श्लोकाचं एक हिंदी भाष्य, या सूक्त जे आहे त्याला नारदीय सूक्त म्हणतात, त्याचं भाष्य हिंदी भाष्य आदरणीय रामदत्त तिवारी महाराजांनी केलेलं आहे. त्यांनी या श्लोकाचं भाष्य करताना मृत्यू नाही है नहीं अमरता रात दिवस का ज्ञान नाही, हा चेतन रूप एक ब्रह्म ही है उसके मन प्राण. आणि म्हणून हे सर्व जर असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, भगवंत जर ममै वंशे जीवलोके जीवभूत सनातन, तर भगवंताच्या ठिकाणी बंध मोक्ष नाही, परमात्म्याच्या ठिकाणी नाही, तसा आत्म्याच्या ठिकाणी ही बंध मोक्ष नाही. आणि म्हणून आत्मा परमात्मा याविषयी केली जाणारी बंध आणि मोक्ष याचा खटपट हा क्षीण आहे, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. आणि म्हणून बंध आणि मोक्ष हे प्रत्येकाला पश्चन बंधन मोक्षंच माया मात्र न वस्तुत. नारद महर्षी सांगतायत, भागवतातला श्लोक आहे, नारद महर्षी सांगतात की अरे बाबा रे, बंध मोक्ष माया मात्र, वस्तुता वास्तविक स्वरूपाने ते सत्य नाही. आणि हाच वेदांचा उपनिषदांचा आशय आमच्या वारकरी संप्रदायाच्या सगुण उपासक संतांनी सिद्धांत रूपाने आधी केलं, मग सांगितलं. तुका म्हणे चाखोरी सांगे माझा अनुभव आहे अंगे, अशा उद्देशाने याचं चिंतन मांड. अनेक त्यांचे प्रमाण आहेत, माऊली ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, नाथ बाबा, अनेक संतांचे अद्वैत प्रकरणातली चिंतनीय सुंदर अभंग आहेत, तो त्यांचा आत्मानुभव आहे. मात्र हा आत्मानुभव सगळ्यांसाठी उपयोगी नाही, म्हणून सगुण भक्तीची पेरणी या संतांनी केली. अशा आशयाचा हा अभंग आहे की बद्ध मुक्त, असं तुकोबारायांचं म्हणणं क्षीण आहे, हा व्यर्थ खटपट आहे. बंधनच नाही तर मोक्षाच्या कल्पना कशासाठी. आणि मोक्षाविषयी तुकोबारायांची वैयक्तिक मतं आपण सुरुवातीलाच पाहिली. न लगे मुक्ती धन संपदा, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवारी, मोक्ष आम्हा घरी कामारी दाशी. मोक्षाविषयी तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे. आणि याविषयी तुकोबाराय किंवा वारकरी संतांना सगुण उपासक, त्यांना काही निर्गुण निराकार अद्वैताचं काही चिंतन माहिती नाही असं म्हणणाऱ्यांसाठी तुकोबारायांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविन. हा त्यांचा स्वानुभव, आत्मानुभव आपल्या प्रत्येक साधकाच्या जीवनात. आणि म्हणून तुकोबारायांचा गाथा, त्याला पाचवा वेद म्हटलं जातं. तुकोबारायांनी सहज आणि सोपी भक्ती मांडत असताना ईश्वराच्या अद्वैताचं चिंतन, आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय विज्ञान, पण ते सांगत असताना ते हे समचरण विटेवरी साधी असंही सांगितलं. म्हणे विठ्ठल ब्रह्मनो हे त्याचे बोलणं आहे का. आणि म्हणून आत्मज्ञानाचा
बंध मोक्षाचा, या सगळ्या संकल्पनेचा अभ्यास करून पाहिली पुराणे धांडुळली दर्शनी, हे सगळं चिंतन केल्यानंतर तुकोबारायांचं आपलं वाङ्मय, ज्याला आपण 5वा वेद म्हणतो, हे वाङ्मय आपल्यासाठी संतांनी आपल्याकडे. आणि म्हणून गाथ्याचं पारायण जेवढं महत्वाचं, त्याच्यापेक्षा गाथ्याचं चिंतन महत्वाचं. 1-2 मिनिटांमध्ये एक हकीकत माझ्या जीवनातली सांगतो. एक गुरुवर्य ब्रह्मलीन वैकुंठवासी भगवान स्वामी, त्यांचे वैकुंठवासी झाले आता काय, अनेक दिवसापासून त्यांच्याकडे चर्चेला थोडस जायचो मार्गदर्शनासाठी. आणि एक दिवशी मला त्यांनी सांगितलं, काय रे गाथा वाचलास का? तो वाचला. मला म्हटले माझ्या मठावर ये जरा भेटायला ये. आणि मग गाथा वाचला नाही. त्यांनी सांगितलं गाथा वाचू नकोस, पारायण करू नको. गाथ्याचं पारायण नित्यनेमाचं वाचन असेल तो भाग वेगळा, पण आयुष्यभर गाथ्याचं चिंतन चालू ठेव. एक एक अभंग, एक एक चरण, एक एक चरणाचा शब्दाचं चिंतन कर. आणि जे चिंतन जोपर्यंत तुझ्या मनाला पटत नाही तोपर्यंत दुसऱ्याला सांगण्याचा अट्टास करू नको. आणि म्हणून संतांच्या या वाङ्मयाचं आपण जर चिंतन करायला गेलो तर तुकोबारायांच्या भाषेतच बोलायचं झालं तर कल्पतरू तळवटी जो कोणी बैस. संत हे कल्पवृक्षासारखे आपल्यासाठी आहेत. आणि वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध आहे. अनेक संप्रदाय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झाले आणि प्रत्येक संप्रदायाने या जगाला प्रबोधन केलं. पण तरी वारकरी संप्रदाय यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा आणि तुकोबा ही 2 नावं या जगाच्या उत्पत्तीपूर्वी होती आणि नंतर ही राहणार आहेत, असा आमचा स्वाभिमान वारकरी. आणि म्हणून या संप्रदायाच्या परंपरा जोपासण्याचा प्रयत्न या कोरोना काळामध्ये प्रत्यक्षात कीर्तन प्रवचन जनसामान्यांना ऐकायला मिळत नाहीत. त्यासाठी अनेक महात्म्यांनी, अनेक विचारवंतांनी फेसबुकच्या द्वारे, गुगलच्या द्वारे, ऑनलाईन द्वारे कीर्तन प्रवचन सेवा सुरू केली. आणि त्याच्यातूनच हा आपला जे नियोजन आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय प्रेमानंद महाराज शास्त्री आंबेकर यांच्या नियोजनातून आपल्याला आता गेली आज 162वा दिवस आहे. त्या माध्यमातून आपल्याला हे चिंतन करण्याचा, पाहण्याचा, ऐकण्याचा आनंद मिळतोय. प्रथमतः जेवढे धन्यवाद द्यावे संयोजकांना, नियोजकांना तेवढे खूप थोर आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो की त्यांनी या चॅनेलवर किंवा या गुगल चॅनेलवर मला सेवा करण्याची संधी दिली. या सेवेच्या माध्यमातून चिंतन मांडत असताना जगद्गुरु तुकोबारायांचे हे विचार आहेत आणि त्यातल्या त्यात अद्वैताचं चिंतन मांडणारा हा अभंग आहे. यथामती यथाशक्ती त्यांच्याच संतांची उच्चिष्टे बोलतो उत्तरे, या पद्धतीनं जसं चिंतन करता येईल तसं मांडण्याचा प्रयत्न केला. काही संस्कृत श्लोकांचं उच्चारण करताना गोलाच्या गडबडीमध्ये कदाचित एखादं वाक्याचं उच्चारण, श्लोकाचं उच्चारण चुकीचं झाले असेल तर शास्त्रीजींनी सांभाळून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपण सर्वजण जाणकार श्रोते या चॅनलच्या माध्यमातून हे चिंतन ऐकत आहात, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचं मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि विशेषत्वानं माझे मित्र परम आदरणीय करमाळे महाराज, बाळकृष्ण महाराज करमाळे, जे आम्ही काही काळ आध्यात्मिक चिंतनाच्या किंवा परमार्थिक साधनेच्या अभ्यासाच्या काळामध्ये स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ कल्याण येथे पूजनीय गुरुवर्य तपोनिधी फणसे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आम्ही एकत्रित होतो त्यावेळेला काही काळ आमचा 2-3 वर्षाचा सहवास घडला. आणि तेव्हापासून थोडंसं आमचं मैत्रीचं नातं आहे. आणि त्यांच्या प्रेमाने किंवा त्यांच्या सहकार्याने या चॅनलवर आलो. पुन्हा एकदा तुकोबारायांच्या या चिंतनाला विचार करत असताना तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमचे विनवितू असे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय.